पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। बदलत्या हवामानामुळे संत्रा पिकावर मोठं संकट ओढावलंय। अमरावतीमध्ये संत्रा उत्पादक परिषदेचं आयोजन करण्यात आलं। तज्ञांकडून आता शेतकऱ्यांना या परिषदेच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे। नागपूरला जसा एक पतंजलीचा एक कारखाना झाला की त्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात संत्रा झालाय। परंतु आता आमचा हाच प्रयत्न आहे की बा जास्तीत जास्त माझा जो संत्रा आहे, आता दुसरं एक असा विषय की बा माझ्या संत्र्याचं थोडं सेल म्हणजे त्याचे जे हे होतं म्हणजे काल जो संत्रा आता प्राध्यापक विजय सरांनी सांगितलं की आपला पहिला हा संत्रा 1 महिना राहत होता, आता त्याचं हे कमी झालेलं आहे। त्याच्यामुळे हा संत्रा आता एक्सपोर्ट कसा झाला पाहिजे, म्हणजे माझा संत्रा हा विदेशात सुद्धा गेला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहे। आणि या संत्र्याचे जे बाय प्रॉडक्ट आहे, या संत्र्याचे बाय प्रॉडक्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात माझ्याच विदर्भामध्ये तयार झाले पाहिजे या साठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।